तर आता छोट्या कंपन्यांचे खूप बेसिक प्रॉब्लेम असतात. म्हणजे आमचा वन ऑफ द तिसरा क्लायंट, फर्स्ट 5 पण नाही, तिसरा क्लायंट होता. एक हॉर्टिकल्चर फर्म आहे, त्यांची नर्सरी आहे 2 एकर जागेमध्ये. वा. तर त्या कंपनीमध्ये त्यांनी एक एम्प्लॉई हायर केला. त्यांच्या कॉलेजचा पासआउट होता, ज्युनियर होता. त्यामुळे तू काम बघ आणि तू ऑपरेशन बघ, मी काम वाढवतो बाहेर जाऊन. आणि त्या माणसांनी ना काम स्वतःचं वाढवलं. म्हणजे ह्यांचं काम त्यांनी स्वतःच्या दुसऱ्या कंपनीच्या नावावर ट्रान्सफर केलं. अरे वा. आणि ते मग यांना लक्षात नाही आलं की आता आपण काय करायला पाहिजे, की फसवणूक तर झाली आहे, पण ते त्यांच्याकडे काही कागदोपत्री डॉक्युमेंट नाही, एम्प्लॉयमेंट ॲग्रीमेंट नाही, किंवा त्याला जे काही देतात पगार, सॅलरी स्लिप जनरेटेड झालेल्या नाहीत, काही नाही. टर्नओव्हर चांगला बरं का, आपल्याला असं वाटतं की गरीब कंपनी असेल म्हणून हे करत नाही, तसं नाही आहे. चांगला टर्नओव्हर, 60 लोक कामाला होते. पण ऑर्गनाइज म्हणजे स्ट्रक्चर काहीच नाही. आणि मग डॉक्युमेंटेशनचा पार्ट नव्हता. मग आता त्यांना दे नीडेड अ गुड कॉर्पोरेट लॉयर फॉर दिस. बरोबर. पण आपल्याकडे कॉर्पोरेट लॉयर असे ॲक्सेसिबलच नाही आहेत. ओके. एक तर देर आर बिगर लॉ फर्म्स जिथे मी काम करायचो, पुण्यातही काही आहेत. आय डोंट कन्सिडर देम बिग इनफ, पण आहेत, पुण्यातही आहेत. पण दे आर ऑल्सो नॉट अफोर्डेबल. मग वी एंड अप गोईंग टू अ फॅमिली लॉयर किंवा सिव्हिल. जे आपल्या आजूबाजूला लॉयर जे दिसतात ते सगळे फॅमिली, सिव्हिल, हे असतात. ओके. मग तो असा एका क्रिमिनल लॉयरकडे गेला. फसवणूक झाली आहे, मग त्याला वाटलं क्राईम आहे म्हणून क्रिमिनल लॉयर. त्यांनी काही विचार न करता त्या एम्प्लॉईचा फोटो पेपरमध्ये छापून आणला की हा असा असा पळून गेलाय, किंवा ह्याने आमचं फसवणूक केली आहे. तर हे त्यांच्या अंगाशी आलं. ते म्हणाले, अरे तो माणूस म्हणाला तू माझी बदनामी केली, आता मी डिफेमेशन टाकणार तुझ्यावर. तुमच्याकडे प्रूफ काहीच नाही ना, मी तुमचं. असं त्याला वाटत होतं. तर तो घाबरला, डिफेमेशन येईल. मग म्हणे नाही, आता मला कॉर्पोरेट लॉयर पाहिजे. मग शोधून माझ्याकडे आला. मग मी त्याला त्याच्यातून बाहेर काढलं की हे बघ, आता कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये एक ॲग्रीमेंट ॲक्सेप्टन्सचे काही टर्म्स असतात, की काही काही ॲग्रीमेंट्स लिहून ॲक्सेप्ट केले जातात, काही काही ॲग्रीमेंट्स बाय कंडक्ट सुद्धा ॲक्सेप्टन्स तुम्हाला दाखवता येतो. तर मग मी त्यांच्याकडून रेलेव्हंट डॉक्युमेंट्स घेतले आणि जी काय कारवाई करता येईल ती केली. दे आर आउट ऑफ इट नाऊ. बरोबर.